श्रीराम समर्थ श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय भारत माता की जय श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी केलेल्या करुणाष्टकांपैकी आपण काही करुणाष्टक बघितली आहे। आज आपण समर्थांनी अजून एक प्रकरण लिहिलं आहे, त्याचं नाव आहे बुद्धी दे रघुनायका। त्यामध्ये एकूण 10 श्लोक आलेली आहेत। त्या 10 श्लोकांमध्ये समर्थांनी प्रभू रामचंद्रांकडे मला बुद्धी दे अशी मागणी केली आहे। मुळामध्ये समर्थ बालपणापासून अत्यंत तीक्ष्ण बुद्धीचे होते। जामगावी त्यांचं शिक्षण झालं। अगदी कमी वयात म्हणजे 4थ्या वर्गात असताना त्यांना सगळ्या गोष्टी लिहिता वाचता बोलता येत होत्या। संस्कृत बऱ्यापैकी त्यांना कळत होतं। हे सगळं असताना लग्न मंडपातून पलायन झाल्यानंतर समर्थ नाशिक क्षेत्री आले आणि तिथे रामाची आणि गायत्री मंत्राचा त्यांनी जप केला, रामाची उपासना केली आणि रामाकडे मागणी केली आहे बुद्धी दे रघुनायका। गावामध्ये गुरुजी म्हणाले होते की आता गावामधलं जे शिक्षण आहे ते पूर्ण झालेलं आहे, याला तर आता मोठ्या ठिकाणी पाठवून त्याला शिकवायला पाहिजे। आणि तीच गोष्ट जणू काही समर्थांनी मनात धारण केली असावी आणि समर्थ तिथून त्या काळामध्ये असलेलं विद्यापीठ असलेलं नाशिक, अतिशय विद्येचं माहेरघर असलेलं त्या ठिकाणी समर्थ अध्ययनासाठी आले, अर्थात तपस्येसाठी आले। पण तिथे समर्थ परमेश्वराला मागणी करतात आहे बुद्धी दे रघुनायका। मुळामध्ये संसार असो की परमार्थ असो, या दोन्ही ठिकाणी बुद्धीची गरज आहे। म्हणून ज्याचे अहिक धड नाही त्याचे परत्र पुसशी काही, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणाली आहे। समर्थांनी आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो, असं म्हणून समर्थ पुढे म्हणाले। अशा समर्थ रामदासांनी प्रभू रामचंद्रांकडे जी मागणी मागितली की बुद्धी दे रघुनायका, कारण बुद्धी ही माणसाच्या जीवनाला खरी दिशा देत असते। म्हणून बुद्धी प्राप्त झाल्यानंतर सगळं काही प्राप्त होते, कारण बुद्धीपेक्षा काही श्रेष्ठ नाही। विद्वत्त्वंच नृपत्वंच नैव तुल्य कदाचन, विद्वत्ता आणि राजा यांच्यात कधी तुलनाच होऊ शकत नाही। विद्वत्त्वंच नृपत्वंच नैव तुल्य कदाचन। स्वदेशे आपल्या देशामध्ये राजाची पूजा होते तर विद्वान सर्वत्र पूज्यते असं वचन आहे। स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते, म्हणून सगळ्या ठिकाणी विद्वानाला महत्व आहे। म्हणून परमेश्वराने आम्हाला बुद्धी द्यावी, बुद्धीच्या मागे सगळ्या गोष्टी येतील। सरस्वती प्रसन्न असेल तर बाकी सगळ्या गोष्टी प्राप्त होतील। म्हणून त्या सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी परमेश्वराकडे समर्थांनी मागणी मागितली आहे आणि ती त्यांच्या स्वतःसाठीच मागितली नाही तर सगळ्या जनांसाठी मागितली आहे। समर्थांनी जी प्रार्थना केली आहे त्या जनांसाठी प्रार्थना केली आहे आणि त्या प्रार्थनेमध्ये समर्थ काय म्हणतात ते पाहूया। श्रीराम समर्थ श्रीराम। युक्ती नाही बुद्धी नाही विद्या नाही विमंचिता, नेणता भक्त मी तुझा बुद्धी दे रघुनायका। मन हे आवरे नाकी वासना वावडे सदा, कल्पना धावते सैरा
बुद्धी दे रघुनायका. समर्थांनी या 2 चरणांमध्ये सुरुवातीला युक्ती माझ्याकडे नाही, बुद्धी माझ्याकडे नाही, विद्या माझ्याकडे नाही, मी नेणता आहे, याचा अर्थ मला कळत नाही, असा मी अज्ञानी आहे. तू परमेश्वरा मला बुद्धी दे, हे नामराया मला बुद्धी दे. समर्थांनी पुढे मनाचे 3 दोष सांगितले. समर्थ म्हणतात आहे मन हे आवरेना, की पहिला दोष आहे मन हे अत्यंत चंचल आहे म्हणून ते आवरता येत नाही. दुसरा मनाचा दोष समर्थ सांगतात वासना वावडे सदा. या मनाला दुसरा दोष म्हणजे तो मल आहे आणि मलानाम पापम. मल हे मनाचं एक मोठं दूषण आहे. मनाला लागलेल्या ती वासना आहे. ती वासना म्हणजे मल आमचा दूर हो, आमची सगळी जी वासना आहे ती वासना नष्ट हो आणि तिथे सद्वासना जन्माला येऊ. म्हणून समर्थ म्हणतात कल्पना धावते सैरा. आणि नाना प्रकारच्या त्यामुळे माझ्यामध्ये अज्ञान निर्माण झालेलं आहे आणि नाना प्रकारचे विचार माणसाच्या मनात येतात. म्हणून 3 दोष पैकी मल, विक्षेप आणि आवरण असे 3 दोष मलाचे शास्त्रात सांगितलेले आहेत. मल म्हणजे पापवासना, विक्षेप म्हणजे मनाचा अत्यंत चंचलपणा आणि आवरण म्हणजे अज्ञान. या 3 दोषांमुळे माणसाच्या जीवाला खऱ्या अर्थाने शांती नाही. म्हणून या मनाचे सगळे दोष दूर व्हावो म्हणून असं समर्थ प्रार्थना करतात. पुढे समर्थ म्हणतात की ते परमेश्वराने जर मला बुद्धी दिली तर माझ्या व्यवहारिक समस्या त्या दूर होतील. कोणत्या? अन्न नाही, वस्त्र नाही, सौख्य नाही जनामध्ये, आश्रयोपागता नाही, बुद्धी दे रघुनायका. बोलता चालता येना, कार्यभाग कळेची ना, बहुत पिढिलो लोकी, बुद्धी दे रघुनायका. समर्थ म्हणतात अन्न, वस्त्र, सौख्य आणि घरदार हे सगळं बुद्धी जर आम्हाला चांगली असेल ते सगळं प्राप्त होणार आहे. आम्हाला बुद्धी असेल तर अन्न मिळणार आहे कारण आपल्या जो ज्ञान आहे, ज्ञानाच्या मागे आपल्या जो धन येणार आहे, धनाच्या मागे अन्न येणार आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 गोष्टी बुद्धीच्या अधिष्ठानावर आहे. म्हणून सगळे जगातील सगळे लोक बुद्धीच्या पाठीमागे लागलेले आहेत. शक्तीला तितके महत्व नाही जेवढं बुद्धीला महत्व आहे. म्हणून बुद्धी प्राप्त व्हावी म्हणून समर्थ म्हणतात की सगळ्यांना बुद्धी प्राप्त व्हावी. परमेश्वरा तू सर्वांना बुद्धी दे. त्यांना चालता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, त्यांना चांगलं काम करता आलं पाहिजे, त्यांचं सगळं दुःख दूर झालं पाहिजे अशी प्रार्थना समर्थ करतात आहे. समर्थ अजून पुढे म्हणतात तुझा मी टोणपा झालो, कष्टलो बहुता परी, सौख्यते पागता नाही, बुद्धी दे रघुनायका. नेटके लिहिता येना, वाचता चुकतो सदा, अर्थ तो सांगता येना, बुद्धी दे रघुनायका. समर्थ म्हणतात की मी टोणपा झालेलो आहे. याचा अर्थ माझ्याकडे मूर्खत्व आलेलं आहे, माझ्यामध्ये कमीपणा आलेला आहे आणि त्यामुळे मला जीवनामध्ये खूप कष्ट सोसावे लागतात. अगदी सामान्य माणसाच्या जीवाचा, मनाची इच्छा जणू काही समर्थाने मागितली आहे. माणसाच्या मनात लक्षात आलं पाहिजे की आपल्याला खरंच काही येत नाही. ते येत नाही म्हणून आम्हाला कष्ट पडलेले आहे. ज्याच्या जो ज्ञान आहे त्याच्याकडे कष्ट कमी आहे. म्हणून आम्ही ज्ञानी, प्रज्ञावंत झालं पाहिजे, ज्ञानवंत झालं पाहिजे असा समर्थ इथे आग्रह धरतात आहे. त्यामुळे सौख्यते पाहता नाही म्हणजे ज्ञान नाही म्हणून कष्ट आहे, कष्ट आहे म्हणून आम्हाला सौख्य नाही आहे. म्हणून परमेश्वराला प्रार्थना केली की देवा मला तू बुद्धी दे. समर्थ पुढे सांगतात आहे नेटके लिहिता येईना, वाचता चुकतो सदा, अर्थ तो सांगता येईना, बुद्धी दे रघुनायका. म्हणून लिहिता, वाचता, बोलता, व्यवहार करता सगळ्या गोष्टी व्यवहारात आल्या पाहिजे असं समर्थ आग्रह धरतात आहे. परमेश्वराकडे जाणे आणि परमेश्वराला प्राप्त करणे यासाठी जशी बुद्धीची गरज आहे तसं व्यवहार सुद्धा चांगला होण्यासाठी बुद्धीची गरज आहे. म्हणून दोन्हीकडे बुद्धी आवश्यक आहे.
म्हणून इहलोक आणि परलोक साधायसाठी बुद्धीची आपण कास धरली पाहिजे. समर्थ पुढे सांगतात आहे, प्रसंग वेळ तर्केना सुचेना दीर्घ सूचना मैत्रिकी राखता येना बुद्धी दे रघुनायका. संसारी श्लाघ्यता नाही सर्व ही लोक हासती विसरू पाहतो पोटी बुद्धी दे रघुनायका. समर्थ म्हणतात आहे की प्रसंग वेळ तर्केना म्हणजे कोणत्या वेळी मी काय करावं, कोणत्या वेळी मी काय बोलावं हे मला कळत नाहीये. म्हणून हे परमेश्वर आम्हाला अशी बुद्धी दे की प्रसंग पाहून बोलावे. समर्थांनी पुढे सांगितलंय, हटनिग्रही न पडावे विवेकी पुरुषी. कोण समय येईल कैसा याचा न कळे की भरोसा. म्हणून आम्हाला आमच्या सगळ्या संकट प्रसंगी आम्हाला जर खऱ्या अर्थाने कोणी साथ देत असेल तर ती आमची बुद्धी देते आहे. म्हणून बुद्धीला ज्ञानाला महत्व आहे. म्हणून समर्थांनी इथे प्रार्थना केली आहे की बुद्धी दे रघुनायका. आणि काय कर, संसारी श्लाघ्यता नाही. संसारामध्ये धन्यता मला मिळाली नाही आहे. सगळे लोक मला हसतात आहे आणि जागोजागी मी विसरळ होतो आहे. विसरू पडतो पोटी. कोणाचा विसर पडतो आहे? भगवंता तुझा विसर पडतो आहे. मला व्यवहारातही विसर पडतो आहे. ठके विसरे सांडी पाडी फोडी. समर्थन तो एक मूर्ख. म्हणून मूर्खता ही माणसाची केली पाहिजे. व्यवहार चतुर असला पाहिजे. तसंच जे व्यवहारातले गुण आहेत तेच गुण परमेश्वर प्राप्तीसाठी आवश्यक आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, संसारी श्लाघ्यता नाही सर्व ही लोक हसती विसरू पडतो पोटी बुद्धी दे रघुनायका. पुढे अजून 2 कडव्यात काय म्हटलंय ते पहा. चित्त दुश्चित्त होता गे ताळ तंत्र कळेची ना आळसू लागला पाठी बुद्धी दे रघुनायका. कळेना स्फूर्ती होईना आपदा लागली बहु प्रत्येकी पोट सोडीना बुद्धी दे रघुनायका. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात चित्त दुश्चित झाले. चित्त दुश्चित होणे म्हणजे ज्या ठिकाणी जे काम करत असताना तिथे आपलं मन न लागणे याला दुश्चितपणा म्हटलेला आहे. एकाग्र मन असलं पाहिजे. मन तिथे चिटकून राहिलं. जे आमचं शरीर काम करते आहे तेच काम मनाने केलं पाहिजे. नाहीतर कधी कधी ड्रायव्हिंग करत असताना नाना प्रकारचे विचार जर आले, नाना प्रकारचे तर्कतोड करत असेल तर समोरचा प्रसंग त्याच्या लक्षात येत नाही आणि म्हणून नाना प्रकारचे ऍक्सिडेंट होतात आहे. म्हणून आपण जे विचार करतो आहोत, आपली जी बुद्धी काम करते आहे तेच काम शरीराने करावं. शरीर आणि बुद्धीची एकता जर असेल तर काम सोपं होते आणि कुठलंही संकट येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात चित्त दुश्चित्त होत आहे ताळ तंत्र कळायची ना. काय घडलं कळलंच नाही. आळसू लागला पाठी कष्ट करायची इच्छा राहिली नाही. म्हणून हे परमेश्वरा तू मला बुद्धी दे. कळेना स्फूर्ती होईना. उत्साह सगळा निघून गेलेला आहे. ज्याचा जो उत्साह आहे त्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. ती लक्ष्मी सुद्धा जो उत्साही माणूस आहे त्याचा हात धरते म्हणजे काम करणाऱ्याला पैसा मिळतो. म्हणून समर्थ म्हणतात देईना पूर्वीना कळेना स्फूर्ती ते होईना आपदा लागली भो. आपदा म्हणजे संकट. प्रत्येक पोट सोडीना बुद्धी दे रघुनायका. म्हणून अशा प्रकारे परमेश्वराला प्रार्थना करून आपणही परमेश्वराकडे बुद्धी मागावी आणि आपल्या संसारातील सगळे दुःख दूर व्हावे, सगळ्या अडचणी दूर व्हाव्यात, सगळ्या आपदा दूर व्हाव्यात. आपदाम पार्तारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम. म्हणजे माझी आपदा जावो, मला सगळी संपदा प्राप्त हो, असं जर तुम्हाला हवं असेल तर समर्थांनी जी मागणी केली आहे बुद्धी दे रघुनायका, ही समर्थांनी समर्थांसाठीच केली असं नाहीये.
तर ती आपल्यासाठी सुद्धा केली आहे, किंवा आपण रामाकडे अशा प्रकारची मागणी करावी, अशी प्रार्थना करावी, यासाठी समर्थांनी हे प्रकरण लिहिले आहे, बुद्धिजय रघुनायका. राहिलेला भाग आपण उद्याच्या निरूपणात पाहूया. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा श्री समर्थ चरणी समर्पित करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.